नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की पार्थ आणि काव्या, जीवा आणि नंदिनी यांची चांगली ताटातूट झालेली असते। आता मात्र या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आला आहे। आता या वसू आत्या आणि रम्यानी चांगलंच प्लॅनिंग यांची अब्रू घालवण्याचं केलेलं असतं। आता या वसू आत्यांनी रील व्हायरल केलेली असते, त्यामुळे पत्रकार घरी, मीडियावाले घरी येतात आणि पार्थला जाब विचारू लागतात। त्यावेळेला आता पार्थ चांगलाच त्यांना सुनावतो आणि तुम्ही आमच्या खाजगी बाबतीमध्ये काहीही बोलायचं नाही असं त्यांना सुनावतो। आता इकडे काव्याच्या घरी वसू आत्यांनी तिच्या तोंडाला काळं फासण्यासाठी महिला मंडळ घालवलेलं असतं। आता त्या बायकांना सुद्धा काव्या अडवण्याचा खूपच प्रयत्न करत असते। आता इकडे पार्थ जीवाची बाजू घेत त्या पत्रकारांना म्हणतो की तुम्हाला हे सगळं कुणी सांगितलं बरं, तुमच्यापर्यंत ही बातमी कोणी पोहोचवली। त्यानंतर आता ते पत्रकार पार्थ खूपच धमकावत असतो ना, खूपच मोठ्याने विचारत असतो, म्हणून ते पत्रकार घाबरतात आणि वसू आत्यांकडे डायरेक्ट हात करतात। आता इथे वसू आत्यांचं पितळ चांगलंच उघडं पडलेलं असतं। आता कुठे पळू, कुठे थांबू आणि कुठे जाऊ असंच वसू आत्यांना झालेलं असतं। आता हे सगळा प्रकार वसू आत्यांनी रम्याने केलेला आहे हे पार्थच्या लक्षात आलेलं असतं। आता इथे पार्थ वसू आत्यांना चांगलंच धमकावतो, तुमचं आता काही खरं नाही, तुम्हाला अशी शिक्षा देणार आहे की ती भोगताना तुम्हाला रडूच येईल। आता वसू आत्या आणि रम्या चांगलीच घाबरलेली असतात। आता जीवा सुद्धा वसू आत्या आणि रम्यावर खूपच चिडलेली असतात। आता मानिनी तर येते आणि रम्याला कानाखालीच लावत असते। आता या वसू आत्या आणि रम्याचं काही खरं नाही, यांचा सगळा खेळ उघडकीस आलेला असतो। आता मात्र यांच्याकडे लक्ष न देता पार्थ काव्याकडे धाव घेतो, कारण हे सगळं वसू आत्या आणि रम्याने केलेलं आहे हे त्याच्या लक्षात आलेलं असतं। आता तो धावतच काव्याकडे येतो तर पाहतो तर काय, या बायका काव्यावर अटॅक करत असतात आणि तिच्या तोंडाला काळं फासण्याचा प्रयत्न करत असतात। आता इथे पार्थ त्या बायकांना अडवतो आणि म्हणतो, तुम्ही माझ्या काव्याला अजिबात हात लावायचा नाही, तुम्ही काय करत आहात, हे तिच्या तोंडाला का काळं फासत आहात। त्यावेळेला त्या बायका म्हणतात, अहो काय बोलताय तुम्ही, आम्ही तुमच्यासाठी हे करत आहोत ना, तुम्हाला फसवलं आहे या मुलगीने, तुमच्या भावाबरोबरच हिनं अफेअर केलं ना आणि तुम्हालाही आणि त्यालाही झुलवत ठेवलं ना। त्यावेळेला पार्थ म्हणतो, कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळं काही खोटं आहे आणि जे काही खरं आहे त्याच्यासहित मी माझ्या बायकोला स्वीकारलं आहे, त्यामध्ये तिची काहीही चूक नाहीये, जे काही घडलं ते सगळा तिचा भूतकाळ होता हे तुम्ही लक्षात घ्या आणि तुम्हाला आमच्या या पर्सनल गोष्टींमध्ये लक्ष घालायला कुणी सांगितलं बरं। आता त्यावेळेला सुद्धा त्या बायकांना पार्थ खूपच धमकावतो, त्या बायकांना खूपच ओरडतो, वाटेल तसे बोलत असतो। म्हटल्यानंतर त्या बायका सुद्धा घाबरतात आणि वसू आत्याचं नाव सांगतात की आम्हालाच त्यांनी फोन करून काव्याच्या तोंडाला काळं फासायला सांगितलं होतं। आता मात्र पार्थ इतका भडकलेला असतो आणि काव्या सुद्धा हे ऐकून खूपच चिडते। आता नंदिनी सुद्धा तिथे आलेली असते। आता नंदिनी सुद्धा ऐकते की वसू आत्यांनी हा सगळा खेळ केला आहे आणि आमच्या चौघांमध्ये भांडणं लावली आहेत। आता नंदिनी खूपच स्वतःविषयी कळकळ व्यक्त करत असते, म्हणजे वसू आत्यांच्या या प्लॅनिंगमध्ये मी कशी अडकले बरं। आता पार्थ त्या वसू आत्यांचं नाव घेतल्यानंतर त्या बायकांना म्हणतो, तुम्ही येथून पहिल्यांदा चालत्या व्हा, तुम्ही माझ्या बायकोला काहीही बोलायचं नाहीये। त्यानंतर आता त्या बायका तेथून निघून जातात। आता ते जातानाच म्हणत असतात, तुमच्या भल्यासाठीच आम्ही इथे आलो होतो, बाकी आम्हाला काही देणं घेणं नाही। आता पुन्हा पार्थ त्यांना ओरडतो, चला चालत्या हो येथून, थांबू नका अजिबात इथे। आता त्या बायका गेल्यानंतर पार्थला काव्या पटकन मिठी मारते। आता तिला खूपच आनंद झालेला असतो पार्थला पाहून। आता इकडे नंदिनी काव्याला मिठी मारत असते, म्हणजे आता इकडे चौघांची ही एकी झालेली असते आणि हे चौघे पुन्हा एकत्र येणार असतात। आता हे चौघे खरंच एकत्र येतात की पुन्हा यांच्यामध्ये काही ताटातूट या वसू आत्या करण्याचा प्रयत्न करतात तेच आपण पाहणार आहोत। तर मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये असा भाग पाहायला आवडेल का ते कमेंटमध्ये नक्की सांगा। कारण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्या आवडीचे काय असेल तर ते काव्या आणि पार्थ, नंदिनी आणि जीवा यांचं एकमेकांवरील प्रेम आहे। त्यामुळे तुम्हाला या चौघांना एकत्र पाहायला आवडेल का ते कमेंटमध्ये नक्की सांगा।